अनुभव महत्त्वाचा असतो म्हणून मी नेहमी बघा नवीन ज्यावेळेस उद्योजक येतात मी एक दोन व्ही पी कॉलेजला लेक्चर दिले त्यावेळेस मुलांना तेच सांगितलं की मुलांचे काय प्रश्न विचारले मुलांना त्यावेळेस त्यांचं म्हणणं की आमच्या वडिलांचा बिझनेस आहे तर आम्ही कॉलेज झाले की लगेच बिझनेसमध्ये उतरणार आहे तर ते थोडंसं कुठंतरी बरोबर नाही वाटलं की TR1 ह्या खूप मोठ्या कंपनी आहेत त्यांचे मालक लोक म्हणजे त्यांचा पण ग्रुप आहे तर MNC कंपनी काम देताना काय करते एक्झाम्पल आता मी सिंगल आहे MNC काय का विचार करते ज्यावेळेस मला काम द्यायचं तर उद्या मला प्रॉब्लेम झाला तर मागं सिस्टीम चालेल का तर त्यामुळे ते थोडंसं विचार करते तसं TR1मध्ये असे ग्रुप आहेत की त्यांची सिस्टीम असते जरी त्यांना माहीत आहे की बाबा जरी मालक जरी 6 महिने कुठं बाहेर गेला तर यांची सिस्टीम काम करू शकते TR1मध्ये जाण्यासाठी लीगसी लागते मला मोठी करेक्ट तुमचं 1 किंवा 2 महिन्याचं किंवा 2 वर्षाचं जर्नी नाही त्याच्यासाठी भरपूर तुमचा बॅकलॉग म्हणजे 8-10 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला त्याच्यावर फाईट द्यावी लागते कारण भरपूर कंपनी काय करते तुम्ही किती प्रोजेक्ट केलेत आणि किती सक्सेस केलेत त्यांचा फीडबॅक घेते ती त्यांच्याशी डिस्कस करते त्याच्यानंतर ते तुम्हाला सिलेक्ट करते त्यामुळे तुम्ही आज बिझनेस चालू केला आणि 2 वर्षांनी मी त्या लेवलला पोहोचल तर पॉसिबल नाही मग त्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो आता हे जे कामगार आणि स्टाफ तर ह्या दोघं निवडायचे म्हणजे खूप कौशल्य आहे एक वेळ तुम्ही स्टाफ म्हटला तरी आज तुम्ही जरी पेपरला ॲड दिले तर तुम्हाला 5-25 स्टाफ म्हटलं तरी उद्या येऊन उभे राहतील पण लेबरचं खूप अवघड आहे माझ्या इथंच नाही ऑल इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही कुठे गेला तरी कामगार हा UP बिहार बंगाल दिल्ली कलकत्ता आसाम ह्या भागातलेच मिळतात कारण तिकडे आणखीन त्या संधी नाहीत त्यामुळं बऱ्यापैकी कुठेही गेलं सिव्हिल काम असो किंवा इंडस्ट्रियल काम असो बऱ्यापैकी कामगार तिकडूनच आणावे लागतात तर हे सत्य आहे आपल्या लोकांना काम करायचं म्हटलं की सध्या हार्डवर्क म्हटलं की नको म्हणतात त्यांना सगळं इझी पाहिजे परत आठवड्यातून 2 दिवस सुट्टी पाहिजे की लोकलला काय कार्यक्रम असला की सुट्टी मारणार विचारणार किंवा न विचारता सुट्टी मारणार हे प्रकरण म्हणजे आपल्या कामगार म्हणजे कर्मचाऱ्यात भरपूर आहे नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमानबरोबर तर आपण आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बारामतीमध्ये MIDC कशा प्रकारे आली त्याचं बालपण कसं होतं आणि तरुण वय सध्या कसं चाललं आहे यामध्ये आपण भरपूर सारे मुद्दे पाहिले की इथले जे स्थानिक तरुण आहेत स्थानिक लोक आहेत त्यांनी MIDCमध्ये आत्तापर्यंत कशा प्रकारे सहभाग घेतलेला आहे या सर्व गोष्टींवर आपण चर्चा केलेली आहे पण आज मात्र एक असे स्पेशल पाहुणे आलेले आहेत की ज्यांचा प्रवास खरं तर मला आवडला प्रमुख तर त्यामुळे मी हा पॉडकास्ट इनिशिएट केला कारण आपण पाहत असतो की भरपूर वेळा भरपूर साऱ्या क्षेत्रातले असे लोक असतात की ज्यांच्यामध्ये काहीतरी बॅकिंग असतं की बिझनेस फॅमिली असते किंवा पॉलिटिकल फॅमिली असते किंवा पैसा भरपूर असतो त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं सोपं होतं पण आज जे आपले गेस्ट आहेत ते भयंकर प्रतिकूल परिस्थितीतून येऊन बेसलाईनपासून येऊन सध्या ते एकदम बेस्ट प्रकारे बिझनेसमध्ये काम करत आहेत तर तेच दिलीप भापकर सर आज आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार तर खरंच म्हणजे मुख्य मुद्दा तोच आहे की अनुकूल परिस्थितीतून अजून ग्रो करणं थोडं सोपं असतं पण भयंकर प्रतिकूल परिस्थितीतून बेसलाईनपासून वर येणं भयंकर अवघड आहे तर त्या संदर्भात माझा पहिला प्रश्न आहे की आपण आज ग्राहक कसे एक्वायर करायचे किंवा कॉम्पिटिशन कसं टॅकल करायचं या सर्व गोष्टींसंदर्भात तर चर्चा करणार आहोत पण तुमचा जो इंटरेस्टिंग प्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे तर तुमचे जे शालेय शिक्षण होतं तेव्हापासून ते आत्तापर्यंत थोडक्यात आम्हाला प्रवास कसा सांगाल प्रवास खूप मोठी जर्नी पण ठीक आहे आता तसं तर मी बारामती तालुक्यातील खारखेल गावामध्ये जन्म झाला आणि तिथंच माझं शिक्षण 10वीपर्यंत झालं तर 10वीनंतर पुढं शिकण्याची खूप इच्छा होती पण परिस्थिती अभावी बाहेर पडावं लागलं किंवा मग त्यानंतर 1-2 वर्ष मी शेती व्यवसाय केला की दुसरा पर्याय नव्हता म्हणून शेतीत हे 2 वर्ष शेती केली पण शेतीतून काही उत्पन्न नव्हतं किंवा शेती त्यावेळेसचा काळ वेगळा होता हा काळ आहे 90 to 90 ते 92पर्यंत तर त्यावेळेस शेतीला पाणी पूरक नसायचं बोरवेल नसायच्या किंवा कॅनल वगैरे हे नव्हते आत्ता दादांच्या कृपेमुळे नंतर हे आलेले तर त्यावेळेस 2 वर्ष शेती केली पण त्याच्यातून काही उत्पन्न निघत नसल्यामुळं पण कंटाळलो शेवटी आणि नंतर मग काहीतरी करायचं म्हणून बाहेर पडलो अशा प्रकारचा प्रवास झाला म्हणजे तिथून जी जर्नी चालू झाली ती खडतर जर्नी आहे कारण शिक्षण 10वीच होतं परिस्थिती नव्हती करणार काय काहीतरी पाठीमागं तुम्हाला बॅकिंग पाहिजे किंवा उच्च डिग्री असेल तर कुठेतरी जॉब मिळेल माझ्याकडे तर काहीच नव्हतं त्यामुळं मग काय एक आमचे मामा आहे तर त्यांचा एक व्यवसाय होता की स्ट्रक्चरलचा तर त्याच्याबरोबर
मी पिरंगुटला पहिलं पुण्याच्या शेजारी पिरंगुट म्हणून आहे तिथं कोकाकोलाचा पहिला प्लांट आलेला तर तिथं गेलो. तर अक्षरशः तिथं मग अगोदर हेल्परचं काम केलं, त्याच्यात नंतर मग तिथं साईटवरच राहायचं. त्यावेळेस काय रूम वगैरे नसायच्या, ते चटईच्या रूम बनवायचे. बांबूच्या विणलेल्या चटई, करेक्ट. त्याची साईडला पण ते वर पण चटई असायचे, खाली माती आपण लेवल करायची आणि धुमस करून त्याच्यावरतीच राहायचं. असे प्रवास जे चालू झाला ते किती ते कितीपर्यंत असेल तो प्रवास जो 92ला चालू झाला तो माझं 2000ला लग्न झालं. त्याच्यानंतर सुद्धा 2 वर्ष मी तसंच राहिलो. 2002पर्यंत मी तसं. माझ्या दोन्ही मुलांचा जन्मसुद्धा त्या रूममध्येच म्हणजे प्रवास गेलेला आहे. नंतर मग मी 2010पर्यंत कंटिन्यू बरोबर होतो. तर आता हा खूप जवळजवळ नाही म्हटलं तरी 18 वर्षाची जर्नी झाली. तर मग त्यावेळेस असं वाटलं की चला आता आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण तेवढा पाठीशी अनुभव होता, नॉलेज होतं आणि भरपूर लोकं जोडली होती. त्यामुळं असं वाटलं की मी जर आत्ता बाहेर पडलो तर मी काही ना काही करू शकतो. ते कुठे एक ध्येय ठेवून मी 2010ला बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि 6 जानेवारी 2011ला मी इंडिव्हिज्युअल स्वतःचं काम चालू केलं. ते 2011ला ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस सुद्धा काहीच नव्हतं, कारण त्यावेळेस पण शून्य होतो. परंतु म्हणतात ना की तुम्ही सरळ मार्गे असताल किंवा तुम्ही जर म्हणता ना इमानदारी आणि सत्य परिस्थितीवर काम करत राहिला तुम्हाला कधीच कोणती गोष्ट कमी पडत नाही. आणि तेच माझ्या पाठीशी होतं. मला माझ्या स्टाफनी, घरच्यांनी, आईवडील म्हणा किंवा मिसेस असेल किंवा मुलांनी, त्यांनी खूप साथ दिली. त्यांनी कुठली एक डिमांड नव्हती किंवा मला इकडं नको आहे असंच पाहिजे, तर ह्या गोष्टी कधीच त्यांनी जाणून दिल्या नाही. त्यामुळे मी बिंदास बाहेर काम करू शकलो आणि डेव्हलप करू शकलो. तर तो जी जर्नी चालू झाली 2011ला, 2011 ते 14 खूप कठीण परिस्थितीत चाललो होतो. 2011ला काम चालू केल्यानंतर एक ॲक्सिडेंट झाला लेबरचा, त्यात परत थोडं बॅकफुटला गेलो. परंतु ठीक आहे, त्याच्यात म्हणतात ना की तुम्ही ज्यावेळेस चालू करता तर संकट आली तरच तुम्हाला संकटावर मात कशी करायची ते कळतं. तर ते एक संकट येऊन गेली, पण खरंच त्याच्यातून सावरलो ते परत मग पाठीमाग फिरून बघितलं नाही. त्याची जर्नी चालू झाली ती मग चालूच झाली. म्हणजे अनुभव गाठीशी होता म्हणून सगळे चालत. अनुभव महत्त्वाचा असतो. म्हणून मी नेहमी बघा नवीन ज्यावेळेस उद्योजक येतात, मी 1-2 VP कॉलेजला लेक्चर दिले त्यावेळेस मुलांना तेच सांगितलं की मुलांचे काय प्रश्न विचारले मुलांना, त्यावेळेस त्यांचं म्हणणं की आमच्या वडिलांचा बिझनेस आहे तर आम्ही कॉलेज झालं की लगेच बिझनेसमध्ये उतरणार आहे. तर ते थोडंसं कुठंतरी बरोबर नाही वाटलं मला, की कारण मुलांनी ज्यावेळेस तुम्ही कॉलेज झालं की 1-2 वर्ष बाहेरचा अनुभव घेतला पाहिजे, मार्केटला खरंच काय आहे ते कळलं पाहिजे. कारण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बिझनेसमध्ये येता त्यावेळेस तुमची मुलं म्हणून तुम्ही तिथं जाता, तर त्यावेळेस तुम्हाला कुणीही क्रॉस करत नाही आहे. तर हे खूप चुकीचं होतं. तर 1-2 वर्ष जर तुम्ही बाहेर जॉब केला तर तुम्हाला कळतं की डिसिप्लिन काय आहे, तुमचा बॉस तुम्हाला कसा त्रास देतो किंवा कामाची पद्धत काय आहे, कशी असते, किंवा तुमच्याकडून एखादं काम चुकलं तरी तुमचा सिनियर तुमच्यावर कसं फायरिंग करतो, किंवा एखादं चुकीचं काम झालं तर त्याचं लॉसेस कसे असतात, मग ते तुम्हाला कसे बेअर करावं लागतात. मग ह्या गोष्टी तिथं कळतात. डिसिप्लिन महत्त्वाची असते. तर ह्या गोष्टी जर तुम्ही 2 वर्ष केलं तर 100% नंतर तुम्ही बिझनेसमध्ये या 100% सक्सेस तुमच्याबरोबर येईलच. तर आपण पाहतोय की गेली भरपूर काही वर्ष एलॉन मस्क जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्या अगोदर जेफ बेझोस ॲमेझॉनचे मालक जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. तर त्यांनी काय काम केलं की जे काही प्रोडक्शन करणारा व्यक्ती आहे त्याला ग्राहकाशी मिळवून दिलं, तेवढंच काम केलं आणि त्याच्या बेसिसवर ते जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाले. तर माझा प्रश्न तो आहे की ग्राहक आपण कसे हुडकायचे आपले, कारण मुद्दा काय असतं की आपण प्रोडक्शन करण्यामध्ये माहिर असतो पण ग्राहक कसा एक्वायर करायचा तो फार महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो नवीन उद्योजकांसमोर आहे. तर नक्की ग्राहक कसा एक्वायर करावा तो प्रश्न तुम्ही म्हणताय. त्या हिशोबाने आता आमचा बिझनेस वेगळा आहे. आम्ही कंपनीकडून समोर जाऊन प्रोजेक्ट घेऊन येतो, मग ग्राहकापर्यंत जाणं आमचं हा नाही. तुमचे जे क्लायंट असतात ते डायरेक्ट तुम्ही त्यांना अप्रोच होतो. त्यामुळे ग्राहकापर्यंत जाण्याचा कधी संवाद येत नाही आहे. तर आम्हाला त्या दृष्टीने बघितलं तर आम्हाला कस्टमर कसे शोधायचे, तर एक ऑनलाईन आहे, परंतु बऱ्यापैकी आता माझं वेगळं आहे. माझ्या मार्केटिंगला कोण नाही. फक्त आमचं काय आलेलं की एक प्रोजेक्ट केला मी, कोणताही प्रोजेक्ट असतो एक केला तर त्या प्रोजेक्टशी निगडीत जेवढे लोक कनेक्ट होतील तर त्यांच्या ओळखीने किंवा त्यांचा जरी प्रोजेक्ट आला तर 100% तो आपल्याकडे येतो. तर त्यासाठी आमचं काय असतं की तुमचा स्वभाव चांगला पाहिजे, कामाची क्वालिटी पाहिजे, टायमिंगला काम दिलं पाहिजे,
ह्या गोष्टी जर असतील तर नाही तुम्हाला, म्हणजे मार्केटिंग तर पाहिजे सध्या, पण ह्या गोष्टी जर तुमच्याबरोबर असतील तर नाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नक्कीच. म्हणजे फक्त आपली कामाची क्वालिटी आहे, आपण लोकांना कसं ट्रीट करतो Treat करतो, त्याच्यावर correct. सगळं. आता आपण बघतोय की नवीन शार्क टँक वगैरे काही कन्सेप्ट निघालेले आहे की त्यामध्ये सगळे नवीन नवीन एंटरप्रेनर्स येतात बरोबर. आणि आपलं पिच करतात. मग त्यामध्ये आपण बघतोय कॅश बर्निंग त्यांची चालू असते. तर ती कशामध्ये मॅच्युरिटी असते की कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. म्हणजे बरोबर. प्रत्येक कस्टमर ॲक्वायर करण्यासाठी त्यांना एक कॉस्ट जाते जी बरोबर. की त्या प्रोडक्टपेक्षा पण जास्त असते जास्त कधी. असते. तर तुम्ही जे कस्टमर तुम्ही अगोदर आत्ता तुम्ही सांगितले कसे तुम्ही ॲक्वायर करता, ते टिकवून ठेवण्यासाठी नक्की तुम्ही काय रणनीती वापरता? कस्टमर टिकून ठेवणं म्हणजे हेच आहे की तुमचं टायमिंगला त्यांचं प्रोडक्शन देणे, क्वालिटी देणे आणि त्यांच्याबरोबर जे तुमचे काय व्यवहार असतील ते क्लिअर असावे, व्यवस्थित असावे, किंवा तुमचं जे बॉन्डिंग आहे बोलणं वगैरे ते सोबर असावं. तर ह्या गोष्टी जर तुम्ही टिकून ठेवल्या तर मला नाही वाटत की तो समोरचा कस्टमर दुसरीकडे जाईल. तो आता तुम्ही 2011ला सुरुवात केली तुमच्या बिझनेसची, तेव्हा तुम्ही एक लोकल लेवलचे कस्टमर तुम्ही हँडल केले असतील. बरोबर. त्यानंतर आता दमादमान तुमचा ग्रोथ वाढत गेली असेल तर हे नंतर MNC सोबत तुम्ही काम केलं असेल. बरोबर. तर लोकल लेवलचा जो ग्राहक आहे किंवा कस्टमर आहे आणि किंवा क्लायंट आहे आणि आपला जो MNC लेवलचा क्लायंट आहे, त्या दोघांना ट्रीट करताना काय नक्की तुम्हाला? खूप डिफरंट आहे ना दोन्हीमध्ये. लोकलला कसं असतं की डायरेक्ट ओनरशी कॉन्टॅक्ट असतं आपलं. जे काही गोष्ट आहे ते सगळे प्रत्येक ओनर बरोबर डिस्कस होतात. मग तिथं थोडंफार काय झालं तरी आपण समोर बसून सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. तर मग लोकल कस्टमर तुम्हाला इझी भेटतात. पण MNCला कसं असतं, आता आमच्या बिझनेसमध्ये TR1 म्हणून एक काही कंपनी Group आहे, असतो, हा, group. TR1. तर त्याच्यात काय असतं, सिलेक्टेड कंपन्याच आहेत. तर ते MNC म्हणले की ते काय करते की आर्किटेक्ट किंवा जे कुणालाही ते टेंडर ओपन करतात त्यावेळेस ते त्या क्लिअर त्याच्यात नॉर्म्स टाकतात की बाबा TR1 फक्त त्यात अप्लाय करू शकतो. तर मग असे 2-4 वेळेस आम्हाला ते कुठंतरी ते जाणवलं की आपण कुठंतरी कमी पडतोय. मग मी नेहमी हा प्रयत्न करतो की मग आपण TR1 पर्यंत का पोहोचू शकत नाही. मग त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलली. तर 1-2 ठिकाणी त्रास झाला, परंतु 2-3 ठिकाणी मग मी त्यांना क्रॉस करून प्रोजेक्ट घेतला. तर त्याच्यासाठी काय होतं की आता जे तुम्ही आत्ता म्हणले की छोटे कस्टमर आहेत तिथं डायरेक्ट मालकाशी डील केल्यामुळं ते इझी कनेक्ट होतात. परंतु MNCला काय असतं, मालक कोणाही माहीत नसतं. ही खूप मोठ्या कंपन्या किंवा ग्रुप असतो. मग ह्यांचे सगळे बाकीचे जे टीमवर्क असतं ते हे सगळे डिस्कस करत असतात. ह्या सगळ्यांना प्रत्येकाला वेगवेगळी लोक असतात. ह्यांच्याशी डिस्कस करणं, त्यांना टायमिंगला डॉक्युमेंट सबमिट करणं, त्यांच्याशी प्रत्येक गोष्टीचे सबमिट करणं, किंवा ते फॅक्टरी व्हिजिट करतात त्यावेळेस त्यांना व्यवस्थितरित्या कसं आपण प्रोजेक्ट आपला गुड चांगला आहे किंवा त्यांच्यापर्यंत आपण व्यवस्थित देऊ हे त्यांना पटवून देणं, हेच त्याच्या मागचं कारण आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित दिलं तर क्लायंटसुद्धा विचार करतात की बाबा ठीक आहे, मग TR1 जे करतात तेच हे कामं करतात, तर मग आपण यांच्याबरोबर जाऊ शकतो. कारण TR1चा जो रेट आहे आणि आमचा रेट यात खूप कपावत आहे. त्यामुळे 100% असे आम्ही 1-2-3 कंपन्या कवर करून आत्ता आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो आहे. त्यामध्ये कमिन्स आहे, कारगिल आहे, UBL आहे, महिंद्रा आहे, मर्चडीज बेंज आहे, परत गोदरेज आहे. ह्यांच्याबरोबर आत्ता ऑलरेडी आम्ही कामं करतो आहे. त्याच्यात मी एअरपोर्टचे पण प्रोजेक्ट करतो. तर एअरपोर्टला पण बरीचशी फाईट असते. अगोदर एअरपोर्टला आम्हाला एंट्री मिळत नव्हती, तर मग मी टाटाबरोबर काम केलं. पण टाटाबरोबर काम केल्यानंतर छोटं काम होतं, टाटा नाही म्हणले, त्यामुळे मला एक ते चान्स भेटला. तर त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की बाबा तुम्ही असं आहे करू शकता, तर मी लगेच येस म्हणलं आणि तिथं घुसलो. त्याच्यानंतर मग पुढचे ऑटोमॅटिक त्यांचे टेंडर चालू झाले. असे काही चान्सेस असतात त्यावेळेस आपण उतरलं पाहिजे, त्यावेळेस आपण रिव्हर्स नाही झालं पाहिजे. मग हे म्हणतात ना की तुम्हाला 100% कुठं ना कुठं चान्स मिळतो, तर तो तुम्ही मिस नाही केला पाहिजे. मग हा चान्स भेटला. परत नंतर पुणे मेट्रोचे एक 5 स्टेशन केले मी आणि चांगल्यारीत्या केले. आणि एक प्रत्येक स्टेशन आहे ते अँटिक आहे, म्हणजे वेगवेगळे डिझाईन आहेत. तर अशी कामं करायला नेहमी मला आवडतं किंवा त्याच्यात इंटरेस्ट देऊन मी काम करतो. म्हणजे आपण स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन चिकाटीने काम केलं तरच आपल्याला ग्राहक येणार आहे, तो कंटिन्यू राहणार आहे. बरोबर. हा मुद्दा झाला. आता तुम्ही एक मुद्दा म्हणला की TR1. TR1 हा ग्रुप का आहे, तर त्यांचं मार्केटमध्ये नाव आहे, त्यांच्याबद्दल मार्केटमध्ये विश्वास आहे. तर नक्की व्यावसायिकाने मार्केटमध्ये आपला विश्वास कसा निर्माण करावा? नाही, आता तुम्ही TR1चा विश्वास तसं नाही आहे. काय होतं, TR1 आणि विश्वास काय संबंध? TR1चा विश्वास असा नाही. काय होतं की TR1 ह्या खूप मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचे मालक लोक म्हणजे त्यांचा पण ग्रुप आहे तो. तर MNC कंपनी काम देताना काय करते, एक्झाम्पल आता मी सिंगल आहे, MNC काय विचार करते, ज्यावेळेस मला काम द्यायचं तर उद्या मला प्रॉब्लेम झाला तर माझं सिस्टीम चालेल का, तर त्यामुळे ते थोडंसं विचार करते. तसं TR1 मध्ये असे ग्रुप आहेत
की त्यांची सिस्टीम असते. जरी त्यांना माहीत आहे की बाबा जरी मालक जरी 6 महिने कुठं बाहेर गेला तर यांची सिस्टीम काम करू शकते म्हणून. आणि त्यांचे जे प्रोडक्शन आहे, आता आज माझं 1,500 टन प्रोडक्शन आहे. ह्या जे कंपन्यांचं 5,000पेक्षा जास्त प्रोडक्शन मंथली आहे. जे मी 1,500 करतो हे 10,000पर्यंत करतात. तर अशा आणि त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. चांगल्या चांगल्या कंपनीचे गुडविलमध्ये कामं करून कुठंतरी त्यांनी तेवढं त्यांचं डेडिकेशन दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना ते TR1मध्ये नाव दिलेलं आहे. तर मी पण एवढे वर्ष तेच केलं आहे. मग मी पण आता आमची सिस्टीम केली, टीम आहे, माझं सॉफ्टवेअर आहे सगळं. त्यामुळं बऱ्यापैकी मी त्या दिशेने चाललो की बाबा आपण पण TR1मध्ये एंट्री करायची किंवा TR1 लेवलला जाऊन काम करायचं. पण TR1मध्ये जाण्यासाठी लीगसी लागते मला मोठी. करेक्ट. तुमचं 1 किंवा 2 महिन्याचं किंवा 2 वर्षाचं जर्नी नाही. त्याच्यासाठी भरपूर तुमचा बॅकलॉग म्हणजे 8-10 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला त्याच्यावर फाईट द्यावी लागते. कारण भरपूर कंपनी काय करते, तुम्ही किती प्रोजेक्ट केलेत आणि किती सक्सेस केलेत त्यांचा फीडबॅक घेते, ती त्यांच्याशी डिस्कस करते, त्याच्यानंतर ते तुम्हाला सिलेक्ट करते. त्यामुळे तुम्ही आज बिझनेस चालू केला आणि 2 वर्षांनी मी त्या लेवलला पोहोचल तर पॉसिबल नाही. मग त्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो. आता निम्मा मुद्दा झाला की आपण प्रोजेक्ट आणले, आपल्यावर विश्वास निर्माण झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण हा प्रोजेक्ट आणल्यानंतर काम करण्यासाठी आपल्याकडे कामगार आणि कर्मचारी पाहिजे त्यांना हँडल करण्यासाठी. बरोबर. त्यांना नक्की निवडताना तुमच्याकडे डोक्यात काय नक्की विजन असते की कशा प्रकारचा कामगार हवा आणि त्याला हँडल करण्यासाठी कशा प्रकारचा कर्मचारी हवा? आता हा मुद्दा तुमचा खरंच खूप छान आहे. आता हे जे कामगार आणि स्टाफ, तर ह्या दोघं निवडायचे म्हणजे खूप कौशल्य आहे. एक वेळ तुम्ही स्टाफ म्हटला तरी आज तुम्ही जरी पेपरला ॲड दिले तर तुम्हाला 5-25 स्टाफ म्हटलं तरी उद्या येऊन उभे राहतील. पण लेबरचं खूप अवघड आहे. तर मग हेच जर्नी की मी 2092 पासून 2010पर्यंत जी कामं केली किंवा सगळ्यांशी माझं जे कनेक्टिंग होतं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी व्यवहार, तो जो मी जपला होता. त्यामुळं मी ज्यावेळेस बाहेर पडलो आणि स्वतः चालू केलं त्यावेळेस बऱ्यापैकी स्टाफ आणि लेबर स्वतःहून म्हणले की आम्ही तुमच्याबरोबर येणार. हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचा स्वभाव. लेबरला काय लागतं, 4 शब्द चांगले बोलणे, टायमिंगला पगार देणे आणि त्यांच्या अडीअडचणी तुम्ही उभा राहणे. हे जर तुम्ही टायमिंगला दिलं तर काहीच हरकत नाही. त्यांना कंटिन्यू काम पाहिजे असतं. ते तर आपल्याकडे आहे, कंटिन्यू काम आहे. जर 4 महिने काम दिलं परत 2 महिने काम नसलं तर थांबत नाही. आज जी माझ्याकडे लेबर आहे तर तोच ते माझ्यावर विश्वास ठेवून येतात की कंटिन्यू काम असतं, त्यांना ओव्हरटाईम मिळतो, त्याच्यानंतर त्यांना टायमिंगला पगार मिळतो. अडचण असेल ते हक्काने माझ्याकडे येतात किंवा माझ्या घरी प्रॉब्लेम आहे, माझ्या घरी घरात लग्न आहे, तर 100% त्यावेळेस मी मदत करतो. त्यामुळे त्यांना माहिती आहे की बाबा आपल्याला अडचण आली तरी साहेबांच्यापर्यंत पोचलो तर माझं काम होईल. त्यामुळं मला आत्तापर्यंत लेबरला कधी त्रास झालेला नाही आहे. आणि स्टाफचं म्हणताल तर ज्यावेळेस मी बाहेर पडलो त्यावेळेस स्टाफनी खूप मला सहकार्य केलं आणि मी पण त्यांच्यावर तेवढं नंतर मग त्यांना माझ्या पद्धतीने जेवढं काय सहकार्य करता येईल ते देत गेलो. त्यामुळे स्टाफ बऱ्यापैकी जो 15 वर्षापासूनचा तो स्टाफ आहे तोच माझ्याबरोबर कंटिन्यू आहे. हेच महत्त्वाचं की तुम्ही लेबर स्टाफ सांभाळायचं असेल तर स्वभाव, स्टाफबरोबरचं तुमचं रिलेशन, त्यांना कंटिन्यू काम देणं, अडचणीला त्यांच्याबरोबर उभं राहणं आणि त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांच्यातलं जे काही हे वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथं मी मालक आहे, मी थोडंसं त्यांच्याशी ट्रेनिंगने बोलणं जर केलं तर ठीक आहे, तो 1 महिना काम करेल आणि परत गेला की नको म्हणेल मी दुसरीकडे जातो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचा व्यावसायिक प्रवास 1992 पासून सुरुवात झाला, जी की म्हणजे इनिशियल तिथून सुरुवात झाली. बरोबर. आपण पाहतो की तेव्हाच्या काळात बेरोजगारी जरा जास्त होती, अशिक्षित लोकांची संख्या जास्त होती, त्यामुळे कर्मचारी मिळत नसायचे आणि कामगार मिळायचे. कारण ते तेव्हाच्या काळात नॉर्म होतं की बाबा आमचा नवरा बाबा शिकलेला आहे आणि कामाला जातो. त्यानुसार त्यानंतर काय समाज बदलत गेला, सुशिक्षितकरण काय किंवा शिक्षणाच्या संधी वाढत गेल्या, लोक सुशिक्षित झाली आणि कामगारांची संख्या मात्र कमी होत गेली. कारण तो समाजाने टॅब निर्माण केला की ह्याला काही येत नाही, मग हा लेबर वर्क करतो. आणि दुसरा म्हणजे सुशिक्षित, माझी डिग्री आहे, सगळं आहे, मी आता फक्त कामच करणार, वर्ष लेवलचं काम करणार, अशा सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. त्यामुळे आताच्या काळात कर्मचारी मिळतात आपल्याला, जे की तुम्ही आता सांगितलं की ॲडव्हर्टाईज दिली की लगेच आम्हाला कर्मचारी मिळतात, पण कामगार मात्र मिळत नाहीत. बरोबर. तर बदलत्या काळानुसार हे कामगार कसे बदलत गेले? खरंच त्यावेळेस 92ला ज्यावेळेस आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस इझी अवेलेबल व्हायचे कामगार. तुम्ही सांगितलं तसं की आपल्या भागातल्या मुलांना त्यावेळेस संधी नसायची कामाची. असं कुठेही कामं जिथं चालली तिथं स्वतःहून ते बोलवलं की यायचे वगैरे, त्यामुळे लोक मिळायची. पण सध्या परिस्थिती काय आली की सगळं चेंज होत गेलं. आता बारामतीतच बघा एवढ्या इंडस्ट्री कंपन्या आल्या वगैरे, त्यामुळे सगळ्यांना कामाच्या संधी मिळत गेल्या. म्हणून ते मोठ्या कंपन्याकडे त्यांचा ओढ नेहमी राहिला. बरेचसे जे काय कर्मचारी आहेत ते त्या कंपनीकडे जातात आणि
कामगार वर्क बऱ्यापैकी बघा आज म्हणजे माझ्या इथंच नाही, ऑल इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही कुठे गेला तरी कामगार हा UP, बिहार, बंगाल, दिल्ली, कलकत्ता, आसाम ह्या भागातलेच मिळतात. कारण तिकडे आणखीन त्या संधी नाहीत. त्यामुळं बऱ्यापैकी कुठेही गेलं, सिव्हिल काम असो किंवा इंडस्ट्रियल काम असो, बऱ्यापैकी कामगार तिकडूनच आणावे लागतात. तर हे सत्य आहे. आपल्या लोकांना काम करायचं म्हटलं की सध्या हार्डवर्क म्हटलं की नको म्हणतात. त्यांना सगळं इझी पाहिजे. परत आठवड्यातून 2 दिवस सुट्टी पाहिजे, की लोकलला काय कार्यक्रम असला की सुट्टी मारणार, विचारणार किंवा न विचारता सुट्टी मारणार. हे प्रकरण म्हणजे आपल्या कामगार म्हणजे कर्मचाऱ्यात भरपूर आहे. तर हेच त्यांच्याकडे गेलं की एवढे लांबून आले असते, त्यामुळे ते सुट्टी वगैरे मारत नाही. तर त्याच्यानंतर ते एकदा कामाला आले की 8-10 महिने तरी ते गावी जात नाही. त्यामुळं तो मग आउटपुट आपल्याला तो मिळून जातो त्यांच्याकडून. त्यामुळे तिकडून बऱ्यापैकी कामगार मिळतात. आणि कर्मचारी जवळजवळ आता माझ्याकडे पण कर्मचारी बऱ्यापैकी आपल्या जवळपासचेच आहेत. ते पण कंटिन्यू माझ्याबरोबर असल्यामुळे त्यांना पण ती सवय लागून गेली. मग ते कंटिन्युटीमध्ये मिळतात. ते कॉस्टमध्ये काय वाढ झाली का? तेव्हाच्या काळात थोडं स्वस्तामध्ये भेटायचे, आता थोडं जरा जास्त पैसे द्यावे लागतात असं काय? खूप खूप कपावत आहे त्यावेळेस आणि आत्ताच्या. त्यावेळेस एक लोक विश्वास, त्यावेळेस कसं होतं की कामगार एकदा तुमच्याकडे आला तर तुमचा विश्वास टाकून यायचा किंवा आणि ते शब्दाला पक्के असायचे. आत्ता काय झालेलं आहे, त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे. आज तुम्ही जे त्यांना काय एक तुम्ही काही अमाऊंट देत असताल, त्यांना थोडी जरी कोणी प्लस केली की ते तुमच्याकडे विचार करणार नाही. तुम्ही त्याला किती मदत केली, किती वर्ष तुमच्याकडे, त्याला काहीच घेणं देणं नाही. थोडीफार वाढून मिळली की तू पळणार. आता ही काही म्हणजे समाजाची ही समस्याच आहे, किंवा ज्याला 4 पैसे जास्त मिळतील तिकडंच पळणार. कारण लोकांची फिलॉसॉफी होती पहिल्या काळात की एका ठिकाणी कंपनीत कामाला लागायचं परत रिटायरमेंट व्हायचं. आता पैसे भेटले की जतो बघ माझे मी चाललो सगळी सगळीकडेच आहे. म्हणजे आपल्या इथंच नाही, कुठेही जा ती सेम पद्धत आहे. त्यामुळे त्याच्यावर काय. आणि आता आपल्या म्हणजे भागातली बऱ्यापैकी मुलं सगळी चांगले शिक्षण घेतलं, त्यामुळं त्यांचं पण बरोबर आहे. ज्यावेळेस कुठंतरी चांगलं शिक्षण घेतोय आणि इथून कामगार म्हणजे त्या लेवलला काम करणं, तर ते पण बरोबर नाही. त्या हिशोबाने त्यांना पण चांगलं जॉब मिळाला पाहिजे किंवा त्यांच्या डिग्रीप्रमाणे काम पाहिजे. 100% मी ॲग्रीड आहे की त्यांना त्या हिशोबाने मिळालं पाहिजे. वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये एक कन्सेप्ट आहे की द मॅन हू मॅनेज द पीपल ग्रो लार्जर. म्हणजे जो माणूस लोकांना हँडल करू शकतो तो चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. तर तुम्ही ज्या व्यवसायामध्ये काम करता त्यामध्ये तुम्हाला क्लायंटही हँडल करायचे आणि तुमचे कर्मचारी हँडल करायचे. हे नक्की करताना तुम्हाला किती तारेवरची कसरत करावी लागते? खूप मगाशी मी सांगितलं तसं की हा एक 2 वर्षाचा कालावधी नाही आहे, खूप वर्ष गेलेत. आणि मी स्वतः लेबरपासून काम करत आलो, त्यामुळे मला माहिती आहे की काय करावं लागतं किंवा काय कसे सांभाळायचे. ते काय असं त्याला काय स्पेशल त्याचं काही जॉब फॉर्म्युला नाही किंवा एखादी डिग्री वगैरे काही नाही. हे तुम्हाला आत्मसात होतं ऑटोमॅटिकच, किंवा एवढे वर्ष गेले की ते ऑटोमॅटिक तुम्हाला कळतं की बाबा कसं हँडल केलं. पण 100% ते तारेवरची कसरतच आहे की तुम्हाला हे सगळं सांभाळूनच करावं लागतं. आणि ते पर्याय नाही दुसरा. ज्यावेळेस तुम्ही सिस्टीम बसवतात तर त्यावेळेस ह्या गोष्टी कमी होतात. की आता आमच्याकडे कसं एक सिस्टीम आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे मॅनेजर आहे, त्यामुळे ते त्यांच्या लेवलला बऱ्यापैकी कवर करतात. परंतु एवढे वर्ष मी लेबरबरोबर राहिलो किंवा त्यांच्याबरोबर जी माझं बॉन्डिंग आहे, त्यामुळे बरेचशा वेळेस लेबर माझ्यापर्यंत येतात. तरी मी सांगतो की ठीक आहे बाबा, हे काय जुनी लोक आहेत तर त्यांना जे बॉन्डिंग आहे ते माझ्यापर्यंत येणार, काय हरकत नाही. परंतु बऱ्याचशा कंपनीत कसं आहे की आता तुम्ही मालकापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमची सिस्टीम आहे, तुमची काय सांगते, तुझा जो कोणी हेड आहे त्याच्या तो मॅनेजरला सांगेल, तो HR ला सांगेल, तो तिथून तुझ्या वरच्या लेवलपर्यंत जाईल. मग तुमच्या काय गोष्टी असतील तर त्या अकाउंटपर्यंतच जातील. असं ते आहेतच. पण काही लोक जे जोडलेले आहेत ते हे सगळे क्रॉस करून माझ्यापर्यंत देतात. तर ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला त्या प्लस मायनस करून चालवावं लागतं. मला एक किस्सा जाणून घ्यायचा तुमच्याकडे, एखादा जर असेल तर सांगा. की असं झालंय कधी की प्रोजेक्ट फार मोठा आलाय, आपल्याकडे कामगारच नाहीत किंवा कामगार भरपूर आहेत आणि प्रोजेक्टच नाही, असं काही झालंय का? मी 2011ला मी बाहेर पडून माझं स्वतःच चालू केलं. तर त्यावेळेस खूप छोट्या म्हणजे एक 10 वर्कर किंवा 1-2 सुपरवायझर घेऊन चालू केलेला बिझनेस. त्याच्यानंतर एक 2-3 वर्ष स्लोच चालला. पण 2014 नंतर जी मी ग्रीप घेतली तर आत्तापर्यंत तरी म्हणजे एक देवाची, आईवडिलांची किंवा घरच्यांची कृपा आहे की आत्तापर्यंत हा दिवस माझ्याकडे कधीच आलेला नाही की बाबा काम नाही म्हणून. 100% असं आहे की काम लोड आहे, भरपूर आहे, कामगार आपल्याला कमी पडतात आणि आत्ता पण तीच परिस्थिती आहे. तर त्यावेळेस काय असतं की आणखीन माझ्यासारखे काम करणारे बाकीचे पण आहेत. काय काम तिकडे डायव्हर्ट करून त्यांच्याकडून आउटपुट काढून मी क्लायंटला त्या टायमिंगला पोहोचायचं काम मी करतो. क्लायंटला मेन फोकस ठेवून आपलं काम डिस्ट्रीब्यूट करून का असेल पण आपलं काम उरकून. करेक्ट. आपल्याला महत्त्वाचं क्लायंट सांभाळणं.
मग तुम्ही तिथं डे नाईट करताल किंवा बाहेरून करून घेताल त्याच्याशी काही नाही. तुम्हाला जे टायमिंग दिलं आहे क्वालिटी आणि त्यांना दिलेले शब्द तो पक्का पाळायचा, ते महत्त्वाचं. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारला जो की मला पूर्ण तुम्ही सविस्तरपणे द्या की आत्ताच्या काळातल्या नवउद्योजकांना काय सल्ला द्याल, कारण सध्याच्या काळामध्ये कॉम्पिटिशन भयंकरच वाढले. आपण पाहतोय की गेल्या 10-15 वर्षापासून आपण ते काळच राहिला नाही की कोणाला काही येत नाही, सगळ्यांना सगळं येतंय. प्रत्येक जण कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक जण बिझनेस करायचा प्रयत्न करतोय. बरोबर. सध्याच्या काळात नवउद्योजकांना काय सल्ला द्याल? नवउद्योजकांना सल्ला आता तसं तर मी काय हे करू शकत नाही, पण 100% नवउद्योजक जे बाहेर पडतील तर मी मग सांगितलं तसं त्यांनी 1-2 वर्ष त्याचा पूर्ण अनुभव घेतला पाहिजे. कारण बाहेर पडलं आणि तुम्ही जर लगेच कॉलेज केलं आणि बाहेर पडलं आणि मला काहीतरी बिझनेस करायचा आहे, माझ्याकडे एवढं फंड आहे, तर तसा बिझनेस होत नाही. तुम्हाला कोणताही बिझनेस करायचा आहे त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आता तुम्ही पण जे करताय तर डायरेक्ट तुम्ही म्हटलं की मी एखादं डायरेक्ट समोर बसेल किंवा ऑफिस ओपन करेल आणि मी हे करेल, तर पॉसिबल नाही. तसंच नवीन उद्योजक करताना त्यांनी पण शून्यातून चालू केलं पाहिजे. कोणताही बिझनेस करू द्या, बिझनेस जर तुम्हाला करायचा सक्सेस आहे, पण तुम्ही त्यासाठी काही दिवस आहेत ना, तुम्ही त्याच्या शून्यापासून काम चालू केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हेल्परपासून काम चालू केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक स्टेपला काम केलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी 1-2 वर्ष जरी तुम्ही त्याला दिली पाहिजे तर तुम्हाला त्यातलं नॉलेज येईल. आणि ज्यावेळेस बाहेर पडता तर बाहेर पडल्यानंतर तुम्ही लगेच जर म्हटलं की नाही आता मी बऱ्यापैकी मला कळतं आहे, मी आता करू शकतो, तर ते पण चुकीचं आहे. तर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जर एखादी मोठी ऑर्डर मिळते, छोट्यापासून चालू करा. तुम्ही ठीक आहे आज तुम्हाला 50 लाखाचं काम मिळेल तर ते चालू करा, त्याच्यानंतर हळूहळू मोठं करा. नाही मी बाहेर पडलो मला डायरेक्ट 1-2 कोटीचं काम पाहिजे, 5 कोटीचं काम असेल तरच करेल, तर ते चुकीचं आहे. तुम्हाला 5 लाखात जरी काम मिळालं ना तरी तुम्ही तिथून चालू करा. तर तुम्हाला त्याच्यात काय त्रुटी ते लक्षात येतील. जर त्याच्यात काय जरी चूक झाली तर लॉसेस तुमचे खूप कमी राहतील. पण तुम्ही जर डायरेक्ट मोठ्या प्रोजेक्टला हात घातला आणि त्याच्यात जर लॉसेस आले तर तुम्ही परत आयुष्यात कधी बिझनेसकडे वळणार नाही. म्हणून महत्त्वाचं आहे की तुम्ही शून्यातून चालू करा, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. त्याच्यातून तुम्हाला जर उद्या एखादा मॅनेजर आहे किंवा तुम्हाला एखादा तुमचा फोरमन आहे किंवा तुमची जी टीम आहे ते जर तुम्हाला मिसगाईड करून जर पुढे जात असेल तर तुम्हाला पण कळणार नाही. म्हणून 100% तुम्हाला त्यातलं फुल नॉलेज पाहिजे. जर तो चुकीचं सांगतो ते तुम्हाला कळलं पाहिजे, अरे हा चुकीचं सांगतो, तर तुम्ही बिझनेसमध्ये उतरू शकता. जर तुम्ही म्हटलं माझ्याकडे पैसा मी बिझनेस करतो समोरचं आणि जर चुकीचं सांगितलं आणि त्याने वेगळं काय केलं तर तुम्ही संपू शकता लगेच. म्हणून बिझनेस करायच्या अगोदरच त्याच्यातलं पूर्ण नॉलेज तुम्हाला पाहिजे. बिझनेस चालू केल्यानंतर तुम्हाला छोट्या ह्याच्यातून उतरलं पाहिजे. मग एकदा छोट्यात अडचणी काय येतील ते तुमच्या लक्षात येतील, मग हळूहळू मोठं जा. म्हणून नेहमी सांगतात की बाबा तुम्ही जाताना स्टेप बाय स्टेप जा. तर तुम्हाला खाली यायचे चान्सेस खूप कमी असतात, पण तुम्ही जर ग्रीप घ्यायचं आणि वर चालला तर खाली रिटर्न यायचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे मी नेहमी नवउद्योजकाला तेच सल्ला देतो की बाबा तुम्ही हळूहळू बिझनेसमध्ये उतरा, त्याचं पूर्ण नॉलेज घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही बिझनेसमध्ये चाल करा. तर तुम्हाला रिटर्न यायचे चान्सेस कमी आहेत किंवा उद्योजक म्हणून तुम्ही एक चांगल्या लेवलला जाऊ शकता. म्हणजे बेसलाईन पासून जर नवउद्योजकांनी जर सुरुवात केली तर नक्कीच त्यांना यशाचं शिखर पाहायला मिळेल. 100%. तर हेच आपल्या नवीन उद्योजकांचं तेच प्रॉब्लेम आहे की त्यांना वाटतं की मी बाहेर पडलो की लगेच मला काहीतरी करायचं आहे, की मी लगेच 1-6 महिन्यात मी एवढं मोठी कंपनी करेल, मला ही गाडी घ्यायची, मला खूप काय करायचं आहे. हे चुकीचं आहे. हे आयुष्य तुमच्या पुढं पडलेलं आहे. तुम्ही अगोदर बिझनेसवर फोकस करा. किंवा एक म्हणजे उदाहरण नाही सांगत पण अनुभव सांगतो की बरेचसे असे मी बघितलेले उद्योजक आहेत की काम मिळवतात, काम मिळवलं की कंपनीला काहीतरी सांगून ॲडव्हान्स घेतात. ॲडव्हान्स घेतलं की अगोदर 4 व्हीलर घेणार, लगेच तो छानसं कुठेतरी ट्रिप काढणार. तर हे खूप चुकीचं आहे. तुमच्या समोरच्या कंपनीने तुम्हाला दिलेला ॲडव्हान्स हा तुमच्या कामासाठी दिलेला आहे, तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व करा. शेवटी राहणारी प्रॉफिट तुमचीच आहे, तिथं कोण नाही. पण तुम्ही अगोदर जर ॲडव्हान्स कुठेतरी तुमच्या वैयक्तिक खर्च केला आणि नंतर ज्यावेळेस समोर आपल्याला सप्लायरला पेमेंट द्यायचं आहे, लेबर पेमेंट आहे, स्टाफ पेमेंट आहे, क्लायंट तिथून ओरडतो किंवा कधी कधी क्लायंटचं पेमेंट डिले होतं, तर त्यावेळेस ह्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत की तुम्हाला कसं स्टेबल होऊन तिथपर्यंत जायचं आहे. तर तसं आमच्या गुरूंनी एक सांगितले, तुम्ही बिझनेस करताना तर त्यावेळेस कंप्लीट 3 महिने समोरून पेमेंट नाही आलं तरी तुमचा स्टाफ, तुमच्या कंपनीची जे काही सिस्टीम असेल, पाणी, वॉटर बिल, लाईट बिल किंवा सिक्युरिटी, स्टाफ, लेबर किंवा तुमच्या मशिनरीचं हे सगळं पेमेंट तुमच्याकडे तेवढं स्टॉकमध्ये पाहिजे की 3 महिने 100% सांगू शकत नाही. आता मध्ये कोरोना आला त्यावेळेस सगळ्या कंपनी समोरून पेमेंट बंद केली, तरी आम्ही 2 ते 3 महिने सगळी सिस्टीम चालवली होती.
म्हणून नेहमी आमच्या गुरून सांगायचे किंवा 3 महिने तुमच्याकडं सगळं भांडवल तुमचं असं पाहिजे की 3 महिने जर समोरून पेमेंट नाही आलं तरी तुमची सगळी सिस्टीम चालली पाहिजे, तर तुम्ही बिझनेस ग्रो करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. म्हणजे बेसलाईनमधून काम करणे, काही स्ट्रॅटेजी बनवणे, काही जे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळणे, हेच तरच बिझनेस चालू शकतो. बरोबर. आज आपण खरंच की कस्टमर ॲक्वायर कसा करायचा, कॉम्पिटिशनला कसं टॅकल करायचं, आपले कर्मचारी कसे हँडल करायचे, कामगार कसे हँडल करायचे, त्यांना कसं मॅनेज करायचं. नंतर नवोद्योजकांना तुम्ही खरं सर फार असा प्रगल्भ असा सल्ला दिला की जेणेकरून लॉंग टर्म ते कसे बिझनेसमध्ये टिकून राहतील. बरोबर. आणि बिझनेसची आपली तर अजून मराठी लोकांमध्ये अजून जराशी ग्रोथ होईल. त्या बरोबर. गोष्टीला नक्कीच नक्की पाहिजे. नक्की. तर तुम्ही आज तुमचा मौल्यवान वेळ दिला जातो. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि विचारमंथनकडून तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.